सहचिटणीस माननीय डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आता जे संस्था गीत आपल्यासमोर सादर केलं गेलं ते गीत ऐकल्यानंतर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेशी निगडीत प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि पूर अभिमानाने भरून येतो. हे गीत, या गीताचं लेखन केलं होतं प्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी आणि याला संगीत दिलं होतं आपल्याच संस्थेचे माजी संगीत विभाग प्रमुख श्रीनाथ नेरळकर सरांनी. व्यासपीठावरील मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी या मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी त्यावेळेसच्या हैदराबाद संस्थानामध्ये स्थापन झालेली आपली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, संस्थापकांनी लावलेल्या या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर झाले. या वृक्षात रूपांतर होण्याचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये संस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली ती हैदराबाद मुक्ती संग्रामातले अग्रणी नेते कैलासवासी पद्मविभूषण श्री गोविंदभाई श्रॉफ यांनी. एक काळ असा होता की सबू म्हणजे गोविंदभाई आणि गोविंदभाई म्हणजे सबू असं समीकरण सगळ्या मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये परिचित होतं. मुक्ती संग्राम यशस्वी झाल्याच्या नंतर स्वतंत्र भारतात सामील झाल्यावर भाईंनी स्वतःला शैक्षणिक कार्यात झोकून दिलं. सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला परवडणारं पण उत्कृष्ट शिक्षण देता यावं ह्या उद्देशाने त्यांनी सबू शिक्षण संस्थेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी घडवत असतानाच गांधींनी मांडलेल्या नई तालीम या संकल्पनेचे अनेक प्रयोग त्या काळात गोविंदभाईंनी आपल्या संस्थेतल्या अनेक शाखांमध्ये राबवले. पाठीमागे वळून बघताना असं वाटतं की कदाचित तोच बेस आता NEP मध्ये वापरला गेलेला आहे का? जीवन उपयोगी कौशल्य आत्मसात करत असताना शिक्षणातून एक सुजाण नागरिक घडावा असा त्यांचा कायम प्रयत्न असेल. शिक्षण संस्थेत कला शिक्षणाचाही अंतर्भाव असावा असे त्यांना कायम वाटे आणि त्यामुळेच साधारणतः 50 वर्षापूर्वी सबू शिक्षण संस्थेत त्यांनी संगीत विभाग आणि नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. प्रौढ शिक्षणाच्या कामातही भाईंनी स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. पण याचा अर्थ भाई फक्त सबूपुरते आणि फक्त शिक्षणापुरते होते का असा विचार जर केला तर आपण भाईंना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मानाने तुझं करून टाकतो असं मला वाटतं. कारण भाई हे संपूर्ण मराठवाड्याचे होते. मराठवाड्यातल्या सर्व विभागांच्या सर्व प्रकारच्या विकासासाठी भाई अखेरपर्यंत कार्यरत होते. मराठवाडा हा अवर्षणग्रस्त भाग असल्यामुळे सिंचनाच्या उपाययोजना, रेल्वे रुंदीकरण, औद्योगिक विकास, मराठवाड्याचा अनुशेष अशा अनेक विषयांवर भाईंनी संशोधन आणि संघर्ष अशा दोनही पद्धतीने काम केलेलं आपल्याला दिसून येतं. भाईंचं वैशिष्ट्य म्हणलं तर साधेपणा, माणसातल्या चांगुलपणावर विश्वास, समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ, असा हा कर्मयोगी पण तितकाच बहुआयामी व्यक्तिमत्व. मला आठवतात ते संगीताच्या मैफलीत रमणारे भाई, कार्यकर्त्यांच्या कुटुंबाशी नातं सांगणारे भाई, अनेक तुटायला आलेली कुटुंब जोडणारे भाई आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अतिशय दूरदृष्टी असणारे भाई, ज्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक राजकारणी, प्रशासनातले लोक येत असत. अशा आपले प्रेरणास्थान असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये एक अध्यासन केंद्र असावं आणि ते आपण सुरू करावं
असा मानस सबू शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाने केला आणि आज हे अध्यासन केंद्र आपल्या समोर अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसत आहे. याच अध्यासन केंद्राच्या मार्फत हा पहिला कार्यक्रम आपण करत आहोत आणि तोही कार्यक्रम शिक्षणाशी संबंधित आहे. याच्या इतका चांगला योग दुसरा कुठला असू शकत नाही. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी शोधत विचार मंथन करत मार्ग काढणे ही भाईंची पद्धत. आपल्यापैकी काही सिनियर लोक इथे आहेत जे आपल्याकडे आधी प्राध्यापक किंवा शिक्षक होते, ते माझ्याबरोबर जरूर सहमत होत की भाईंची विचार करण्याची, संवाद करण्याची पद्धत कशी होती. त्यालाच अनुसरून आज भाई असते तर असा विचार मनात आला आणि आजच्या सत्राचे नियोजन केले गेले. गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्राच्या मार्फत नुसतं शहर नाही तर मराठवाड्यातल्या अनेक प्रश्नांवर संशोधन करणं, उपाययोजना सुचवणं, कार्यशाळा घेणं, विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांना सामावून घेत आपण एक समाज म्हणून अधिक प्रगल्भ कसे होऊ याचा प्रयत्न करणं हाच या अध्यासन केंद्राचा मुख्य उद्देश आहे. आता थोडा आजच्या विषयाकडे वळूयात. भाषा, मातृभाषा, परकीय भाषा, बोली भाषा, प्रमाण भाषा, बदल अंगीकारणारी भाषा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इन्क्लुझिव्ह असं कदाचित म्हणू शकू, बदलांना सामावून न घेणारी भाषा, ज्याला रिजिड असं आपण कदाचित म्हणू शकू, अभिव्यक्तीचं एक अतिशय सशक्त माध्यम, अशा अनेक गोष्टी आपण भाषेविषयी बोलतो, ऐकतो. गेली अनेक वर्ष आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष होत आहे अशी आपण फार चर्चा करतो. ही चर्चा संस्थांमध्ये ऐकायला मिळते, दिवाणखान्यातही ऐकायला मिळते. शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये 10वी बोर्डाच्या मराठी विषयाच्या निकालांनी आपण सगळेजण खडखडून जागे झालो आणि नुसतं जागे झालो नाही तर स्वतःला विचार करायला लावायला आपल्याला ही आकडेवारी भाग पाडते आणि त्यातूनच मग याच्यावर नुसती चर्चा न करता या भाषेमध्ये काम करणाऱ्या लोकांचे विचार ऐकून घेऊन काही कृती आपण करू शकतो का, काही उपाययोजना येत्या 10-15 वर्षांसाठी आपण मांडू शकतो का, अशा विचारातून आजच्या परिसंवादाचं नियोजन केलेलं आहे. खरं म्हणजे भाषेचा पहिला संस्कार हा घरातून होतो. त्यामुळे घराची भाषा ही फार महत्त्वाची असते. मग हळूहळू विस्तारणारं कुटुंब, आजूबाजूच्या परिसरातील लोक आणि नंतर शेवटी शाळा किंवा महाविद्यालय हे भाषेवर संस्कार करत असतात. असं म्हणतात की दर काही किलोमीटरवर भाषा बदलते, शब्दांचे अर्थ बदलतात, बोलण्याची शैली आणि ढब बदलते, हेर बदलतो. काय करून राहिलीस असं म्हणलं की औरंगाबाद यांना हसायला येतं. असे असताना आजच्या काळात टेलिव्हिजन, मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर अनेक गोष्टींचा भाषेवर प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. जागतिकीकरणानंतर एक वेगळा सामाजिक प्रभाव आपण भाषांवर बघत आलेलो आहोत. ज्ञानभाषा म्हणून मातृभाषा समृद्ध झाली नाही, आपण ती वापरली नाही तर तिचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते असेही आपण म्हणतो. करिअर ओरिएंटेड विद्यार्थी घडवत असताना आपण एक सुसंस्कृत आणि सजग नागरिक घडवणं विसरत आहोत का, अशी शंका आपल्याला यायला लागते. पाठ्यपुस्तक वाचणे, पेपर वाचणे, मोबाईलवरचा मेसेज वाचणे म्हणजेच वाचन आहे का? याच्याही पलीकडे जाऊन व्यक्तिमत्व घडवणारे इतरही वाचन असते, जसे की कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, ऐतिहासिक लेखन, ऐतिहासिक दस्तऐवज हे सगळे आपल्या मनाचे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे भरण पोषण करत असतात. परीक्षा पास होणे ही एक तांत्रिक गोष्ट आहे असं मला वाटतं. इतक्या मार्काचे प्रश्न येणार, इतक्या मार्काचे सोपे असणार, इतक्या मार्काचे अवघड असणार, एवढे मार्क अंतर्गत असणार. मग अंतर्गत द्या, सोपे प्रश्न सोडवा, आपण पास.
पण भाषेचा विचार करत असताना या तांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन भाषा ही अभिव्यक्ती आहे आणि मनुष्य प्राण्याची ती गरज आहे, हे आपण विसरता कामा नये. एकमेकांशी संवाद योग्य पद्धतीने मनातल्या विचारांची मांडणी जर झाली नाही तर गैरसमज होऊ शकतात. नाती, कुटुंब आणि समाजही या गैरसमजातून दुभंगू शकतो आणि आज आपण त्याच धोक्याच्या कठड्यावर उभे आहोत असं मला वाटतं. आणि म्हणून गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या बहुआयामी विकासाची दृष्टी असलेल्या, विकासाची आणि निरोगी समाज जीवनाची आस असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने चालणाऱ्या अध्यासन केंद्रामार्फत या परिसंवादाचा आयोजन शिक्षण संस्थेने केलेलं आहे. आज प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करत अभ्यास नियोजन, परीक्षा मूल्यमापन करण्यापर्यंत जे जे लोक या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे सामील झालेले आहेत, या सगळ्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. आणि हे सगळे विचार ऐकल्याच्या नंतर आपण सगळेजण शिक्षक आणि भाषेविषयी प्रेम असणारे लोक आहात, त्याच्यामुळे एक खुला संवाद आपल्याला अपेक्षित आहे. या खुला संवादामध्ये आपण मोकळेपणाने आपले प्रश्न विचारावेत, आपल्या मनातले विचार मांडावे, आपल्याकडे आलेले मान्यवर त्याच्यावर चर्चा करून योग्य तो पर्याय शोधण्याचा आपण सगळे मिळून आज प्रयत्न करणार आहोत. इथून पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद.